मॉर्निंग बाळांनो. मागच्या वेळेला आपण 11वी मधला ज्या वेळेला दुसरा किंवा तिसरा व्हिडिओ जो पाठवला होता त्यामध्ये ब्रांचेस ऑफ केमिस्ट्री म्हणून आपण त्याचं डिस्कशन्स बघितलेलं होतं, ज्यामध्ये फिजिकल, ऑर्गॅनिक, इनऑर्गॅनिक, ॲनालिटिकल हा पार्ट आपण सगळा बघितलेला होता. आणि त्याच व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं पुढच्या व्हिडिओमध्ये आपण इम्पॉर्टन्स ऑफ केमिस्ट्री हा पार्ट बघणार आहोत. आणि त्याच्यानंतर तुम्ही 9वी 10वीपर्यंत काय काय शिकला आणि 11वी 12वीमध्ये आपल्याला काय शिकायचं आहे हा आपण पुढचा पार्ट बघणार आहोत, हे लक्षात घ्या. आता इम्पॉर्टन्स ऑफ केमिस्ट्री म्हणजेच खरोखर केमिस्ट्री हा तुमच्या डेली लाईफमध्ये, रुटीन लाईफमध्ये कसा त्याचा इम्पॉर्टन्स आहे हे तुमच्या लक्षात येईल. मग तो लक्षात येत असताना तुम्ही जर बघितलं तर मी इथं व्हेरियस टाइप्स ऑफ इंडस्ट्रीज लिहिल्यात बघा. कुठल्या कुठल्या इंडस्ट्रीज आहेत राजानो? तर पहिली इम्पॉर्टन्स ऑफ केमिस्ट्री म्हणजे पहिली इंडस्ट्री आहे फूड इंडस्ट्री. आता तुम्ही ज्यावेळेला त्यावेळेला फूड इंडस्ट्री म्हणता म्हणजे बघा दररोज काय खाता भाकरी वगैरे ती इंडस्ट्री नाही राजानो. इंडस्ट्री म्हणजे कुठं तुम्ही ते लेज खाता, कोका कोला पिता, ओके, किंवा अदर फूड स्टफ्स, आईस्क्रीम्स वगैरे खाता. आता लक्षात घ्या की तुम्हाला लेजमध्ये ते ज्या वेळेला लेज तयार करतात त्यावेळेला लेजमध्ये आपल्याला ऑइल यूज करतात. समजा हे जर ऑइल एक्सपोजर टू एअर झालं तर काय होईल? आपल्याला त्याचं ऑक्सिडेशन होईल आणि ते रॅन्सिड होईल, म्हणजे त्याला घाणेरडापणा, वास येईल आणि त्याच्यामध्ये ते स्पॉइल होण्याची शक्यता आहे. म्हणून ते स्पॉइल होऊ नये म्हणून अँटीऑक्सिडंट एजंट टाकतात. मग हे अँटीऑक्सिडंट एजंट जे आपल्याला इयर्स टुगेदर त्याचं शेल्फ लाईफ, त्याची एक्सपायरी वाढवतात. मग हा अँटीऑक्सिडंट एजंट म्हणजेच केमिकल्स असतं, हे लक्षात ठेवा. त्यामध्ये ब्युटालेटेड हायड्रॉक्सी टोल्यून, बिटाल्युटेड हायड्रॉक्सी ॲनिलीन अशा प्रकारे आपल्याला बघायला मिळतात. तसंच त्याच फूड इंडस्ट्रीमध्ये जे तुम्ही आता कोका कोला म्हणता किंवा बाकीचे आईस्क्रीम्स बघा त्याच्यामध्ये प्रिझर्वेटिव्ह असतात. बरं, नुसतेच प्रिझर्वेटिव्ह असतात कारण बघा, कारण का आपल्याला त्याचं शेल्फ लाईफ, त्याचं एक्सपायरी डेट हे पर्टिक्युलरली 1 महिनाभर 2 महिनाभर असं नाही, इयर्स टुगेदर टिकवायचं असतं. म्हणून त्यामध्ये प्रिझर्वेटिव्ह ॲड करतात. तुम्हाला माहिती आहे सोडियम बेन्झोएट सारखा असेल, पोटॅशियम बेन्झोएट सारखा असेल, सोडियम मेटाबायसल्फाईड असेल, ह्यासारखे आपल्याला बरेचसे प्रिझर्वेटिव्ह ॲड करतात. नॉट ओनली दॅट, कलरिंग एजंट हा महत्त्वाचा पार्ट, फ्लेवरिंग एजंट हा पार्ट, बाइंडिंग एजंट. आता बघा फ्लेवरिंग एजंट म्हणजेच तुम्ही ज्या वेळेला केक तयार करता त्या वेगवेगळ्या प्रकारचे केक्स जे असतात तर त्या केकमध्ये फ्लेवर ॲड करणं किंवा कलर ॲड करणं, ते कलरिंग, फ्लेवरिंग हे कॅरेक्टर सुद्धा फूड इंडस्ट्रीचाच पार्ट आहे, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून पर्टिक्युलरली केमिस्ट्रीचा इम्पॉर्टन्स हा फूड इंडस्ट्रीमध्ये आहे. दुसरा आहे ॲग्रिकल्चर इंडस्ट्रीमध्ये, ज्याला आपण फर्टिलायझर कॅरेक्टर म्हणतो. बघा तुम्ही फर्टिलायझरचा जसा शोध लागला किंवा फर्टिलायझर जसं यूज केलं ॲग्रिकल्चरमध्ये तसं बंपर क्रॉपचं प्रोडक्शन झालं. ओके, मग त्यात तुमचं युरिया असेल, अमोनियम सल्फेट असेल, डॅप असेल, ह्यासारखे जे कॅरेक्टर्स आहेत ह्याच्यामध्ये सुद्धा जर तुम्ही बघितलं युरियामध्ये काय नायट्रोजन, हायड्रोजन, कार्बन आहेच राजानो, म्हणजे जिथं केमिस्ट्रीचाच इम्पॉर्टन्स कॅरेक्टर आहे. त्याच्यानंतर येतं पेट्रोलियम प्रोडक्ट्स म्हणजे ज्याला आपण एनर्जी म्हणतो, एनर्जी रिलेटेड. ज्या वेळेला तुम्हाला आता तुमच्या घरातला गॅस असेल, ओके, तो गॅस लिक्विड पेट्रोलियम गॅस, गाडी चालवताना कॉम्प्रेस नॅचरल गॅस CNG, तुम्ही जे 2 व्हीलर 4 व्हीलर पेट्रोलवरती किंवा डिझेलवरती चालवतात ते, हे काय आहे? सगळं केमिस्ट्रीच आहे, म्हणजेच ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचाच पार्ट आहे, लक्षात ठेवा. त्याच्यामध्ये कार्बन हा मेजर कंपाऊंड आहे, कार्बन रिलेटेड कंपाऊंड्स म्हणून आपण ते बघतो आणि ते एनर्जी म्हणजे फ्युएल ॲज अ यूज करतो, हे लक्षात घ्या. जो गोबर गॅस म्हणतो, ज्याला आपण मार्श गॅस म्हणजेच तो थोडक्यात मिथेन गॅस आहे आणि तो फ्युएल म्हणून ऍक्ट होतो. आणि म्हणून एनर्जी रिलेटेड म्हणजेच पेट्रोलियम प्रॉडक्ट रिलेटेड. पण पेट्रोलियम प्रॉडक्ट तेवढ्या करताच उपयोगी आहेत का रे राजानो? तर पेट्रोलियम प्रॉडक्ट पासून तुम्ही अल्कोहोल पण जनरेट करू शकता, पेट्रोलियम प्रॉडक्ट पासून तुम्ही अल्काइल हॅलाइड पण तयार करू शकता, हे पण लक्षात ठेवा. मग आता हे जे पेट्रोलियम प्रॉडक्ट्स आहेत, आता ह्याचा ज्या वेळेला वेस्टेज प्रॉडक्ट म्हणून तुम्ही
व्हाईट पेट्रोलियम जेली म्हणून जे हिवाळ्यात वापरता इन द नेम ऑफ व्हॅसलीन, ते बाय प्रॉडक्ट आहे कुणाचं, पेट्रोलियमचं, हे पण लक्षात घ्या. त्याच्यानंतर येतं फार्मास्युटिकल अँड कॉस्मेटिक्स. तुम्ही बघा वेगवेगळ्या प्रकारचे पेस्ट वापरता, तुम्ही शॅम्पू वापरता, नंतर तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या क्रीम्स वापरता. ह्या सगळ्या क्रीममध्ये बघितलं तुम्ही, आता त्या फेअर अँड लवलीमध्ये आता आमच्या ह्याच्यामध्ये अल्फा अमिनो ॲसिडची चेन आहे, आमच्यामध्ये प्रोटीन आहे, आमच्यामध्ये आणि कुठलं कॅरेक्टर आहे, हे काय आहे, किंवा आमच्यामध्ये जर्मिसायडल ॲक्शन आहे, फंगिसायडल ॲक्शन आहे. ते जर्मिसाइड फंगिसाइड जे एजंट्स आहेत ते सगळे केमिकल्सच असतात, हे लक्षात ठेवा. म्हणजेच केमिस्ट्री रिलेटेडच आहे. आणि म्हणून इम्पॉर्टन्स ऑफ केमिस्ट्रीमध्ये कॉस्मॅटिक्समध्ये जर आपल्याला बघितलं तर रिव्होल्युशन कॅरेक्टर्स आपल्याला बघायला मिळतात. तसंच फार्मास्युटिकलमध्ये तुम्ही जी क्रोसिनची गोळी घेता, ज्याला ताप कमी करण्याकरता आपण पॅरासिटामॉल म्हणतो, डोकंदुखी करण्याकरता ॲस्पिरिन असेल, किंवा ॲसिडिटी कमी करण्याकरता तुम्ही पर्टिक्युलरली ओमिप्रोझॉल सारखी गोळी असेल, म्हणजे ओमेज सारखी गोळी असेल, किंवा पॅन्टोप्रोझॉल सारखी गोळी असेल, रॅनिटिडिन असेल, किंवा ते लहान आपल्याला लाल औषध डायजिन म्हणून असेल, जेलुसिल आहे, ते सगळे काय आहेत, फार्मास्युटिकलचेच पार्ट आहेत, हे लक्षात ठेवा. काय काय ठिकाणी अँटी क्लॉटिंग एजंट म्हणून यूज होणारे, डोकं शांत ठेवण्याकरता लागणारे ड्रग्ज असतील, मेडिसिन्स असतील, हे काय आहेत, केमिकलचाच आविष्कार आहे. आणि म्हणून इथं केमिस्ट्रीचा इम्पॉर्टन्स आपल्याला बघायला मिळतो. हे बाळांनो लक्षात घ्या. मग त्याच्यानंतर आता नुसतं कॉस्मॅटिक्समध्ये बघा तुम्ही पर्टिक्युलरली वेगवेगळ्या प्रकारचे ऑइल वापरता. आता बजाज ऑलमोंड ऑइल, आता बघा ऑलमोंड म्हणजेच बदाम तेल. आता बदाम तेल हे आपल्याला क्रश करून काढलं जातं का, तर नाही राजानो. तर तुम्ही त्यामध्ये जर बघितलं तर इटार्ड रिॲक्शन किंवा गॅटरमॅन कोच फॉर्म्युलेशनमधून आपल्याला आर्टिफिशियली केमिकलचं सिंथेसिस करून बेन्झाल्डिहाइड तयार केलं जातं. आणि हा बेन्झाल्डिहाइड मेन इनग्रेडियंट आहे कशामध्ये, तर ऑलमोंडमध्ये. आणि ते टाकलं की तो फ्लेवर येतो, एवढं लक्षात ठेवा. ओके. तसंच रबर इंडस्ट्री म्हणजे व्हल्कनायझेशन ऑफ रबर, हे केल्यानंतर आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे रबर कॅरेक्टर्स आपण आपल्या लाईफमध्ये यूज करतो. म्हणजेच इन द फॉर्म ऑफ अ टायर असेल, इन द फॉर्म ऑफ अ ट्यूब असेल, इन द फॉर्म ऑफ अ खोड रबर असेल, आणि कुठल्याही गोष्टी असतील ते रबर इंडस्ट्रीमध्ये. प्लास्टिक इंडस्ट्री, आता प्लास्टिक इंडस्ट्री बघा तुम्ही, तर त्या प्लास्टिक इंडस्ट्रीजमध्ये जर तुम्ही बघितलं तर त्या प्लास्टिक्स इंडस्ट्रीमध्ये पॉलीयुरिया फॉर्माल्डिहाइड सारखं असेल, किंवा पर्टिक्युलर मेल अमाइन कॅरेक्टर असेल, किंवा तुमचं पॉलीइथिन सारखे कॅरेक्टर्स असतील, ते पॉलिमरायझेशन प्रोसेसमध्ये आपल्याला प्लास्टिक इंडस्ट्रीज, आणि हे प्लास्टिक्स टोटल केमिकली आपल्याला बघायला मिळतं. केमिकली मॅन्युफॅक्चरिंग होतं, आर्टिफिशियली मॅन्युफॅक्चरिंग होतं, हे लक्षात ठेवा. तशानंतर पॉलिमर इंडस्ट्रीज. आता तुम्हाला माहिती आहे पॉलिमर इंडस्ट्री हे लक्षात घ्या. तुमच्या पर्टिक्युलरली घरात ते तुम्ही स्विचेस, बटन्स यूज करता. तुमचे शरीरावरती जे तुम्ही पर्टिक्युलरली टेरिकॉट, टेरिलिन, क्युप्रा अमोनियम सिल्क, नंतर टेफ्लॉन कोटिंग निर्लेप तवा असेल, PVC पॉलिव्हिनाइल क्लोराईड असेल, तुमची जीनसारखं कॅरेक्टर, स्पंजसारखं कॅरेक्टर, हे जे आपण यूज करतो, म्हणजेच कॅरेक्टर म्हणजेच काय, जे आपण पॉलिमर यूज करतो ॲज इन द फॉर्म ऑफ अ क्लॉथ और इन द फॉर्म ऑफ अ पर्टिक्युलरली इनएनिट थिंग्स, म्हणजे जिथं निर्जीव वस्तू म्हणून आपण यूज करतो. तुमचा कंगवा घ्या, तुमचे बटन्स घ्या, ओके, ह्या सगळ्या कॅरेक्टर, किंवा हे जे पेन आहे, ह्या पेन मधला हा जो ड्रम आहे, हे बॅकेलाइट तयार होतं, पॉलिमर पासून तयार होतं, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून पॉलिमर इंडस्ट्रीच्या पर्टिक्युलरली इन्व्हेन्शन्समुळं, वेगवेगळ्या प्रयोगामुळं आपल्याला बरेचसे नवीन प्रॉडक्ट्स बघायला मिळतात. आता जे चष्म्याच्या ग्लासेस असतात बघा, ते लेन्स कार्ट, प्लेक्सी ग्लास वगैरे जे येतात ना, तुम्हाला क्लॅरिटी ऑफ अ ग्लास बघायला मिळतात. तर ह्यामध्ये सुद्धा पॉलिमर कॅरेक्टर आहे, हे लक्षात घ्या. आणि म्हणून आजचा कुठलाही तुम्ही जर बघितला, कुठलाही आपल्या पर्टिक्युलर डेली लाईफमध्ये यूज होणारे प्रॉडक्ट्स जर बघितले, हे सगळे
केमिस्ट्रीवरतीच डिपेंडंट कॅरेक्टर आहेत, हे सगळ्यात महत्वाचं. त्याच्यानंतर तर पेंट, डाय स्टफ. आता पेंट तुम्ही बघताय, घरात तुम्ही पेंट लावताय, बर्जर पेंट, एशियन पेंट्स वगैरे यूज करता, किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या तुमच्या गाड्या आहेत, मेटॅलिक कलरच्या गाड्या येतात बघा. ओके, तुम्हाला ब्लॅक कलरचा मेटॅलिक पाहिजे असतो, ग्रे कलरचा पाहिजे असतो, तो म्हणजेच इंडस्ट्रीमध्ये पेंट, डाय आणि डायस्टफ इंडस्ट्री. आणि हे सगळे पेंट, डाय आणि डायस्टफ, मग त्यातला ऑरेंज येलो असेल, इंडिगो कॅरेक्टर असेल, व्हॅट डाय असेल, हे काय आहे ते केमिकल्स पासूनच बनवतात, म्हणजे ॲनिलीन, फिनॉल ह्यापासून ते तयार केले जातात. त्याच्यानंतर सॉल्व्हंट इंडस्ट्री. सॉल्व्हंट इंडस्ट्री म्हणजेच लक्षात घ्या की केमिकल ट्रीटमेंट एखाद्या पर्टिक्युलरली आपल्याला सबस्टन्सवरती द्यायचे असतील तर ते सॉल्व्हंट म्हणजेच मग वॉटर असेल, अल्कोहोल असेल, इथर असेल, ह्या सगळे आपल्याला पर्टिक्युलरली हे सॉल्व्हंट प्रिपेअर करण्याकरता. आणि हे सॉल्व्हंट हे नुसते सॉल्व्हंट म्हणून यूज होत नाहीत, त्यांच्यापासून आपल्याला नवीन ऑर्गॅनिक प्रॉडक्ट्स तयार करता येतात. ओके, त्यामध्ये सुद्धा आपल्याला इम्पॉर्टन्स ऑफ केमिस्ट्री बघायला मिळतो. आणि सगळ्यात शेवटी आपण बघितलं तर पेस्टिसाइड आणि इन्सेक्टिसाइड. आता हे पेस्टिसाइड आणि इन्सेक्टिसाइड्स, आता पेस्टिसाइड आपण घरामध्ये यूज करतो बघा, झुरळं, पाली वगैरे येऊ नये म्हणून. आणि इन्सेक्टिसाइड्स जे आपल्याला क्रॉपवरती फवारलं जातं ते, किंवा तुमच्या घरात तुम्ही बघा गुड नाईट, नंतर मॉर्टिन आणि काय वेगवेगळ्या प्रकारचे मच्छर करता काहीतरी लावता ना, ते काय आहे, ते सगळे इन्सेक्टिसाइड्स म्हणूनच यूज केले जातात, हे लक्षात ठेवा. मग जर तुम्ही बघितलं तर केमिस्ट्रीचा इम्पॉर्टन्स हा फूड इंडस्ट्रीमध्ये आहे, ॲग्रिकल्चर इंडस्ट्रीमध्ये आहे, हेल्थ इंडस्ट्रीमध्ये आहे, एनर्जी इंडस्ट्रीमध्ये आहे, पेंट इंडस्ट्रीमध्ये आहे. ओके, पेस्टिसाइड, इन्सेक्टिसाइड्स ह्या इंडस्ट्रीमध्ये आहे, आणि पॉलिमर इंडस्ट्रीमध्ये सुद्धा त्याचा इम्पॉर्टन्स आहे. म्हणून आपण जे पर्टिक्युलरली थ्रू आउट डे जे वेगवेगळ्या प्रकारचे प्रॉडक्ट्स बघत असतो, किंवा आपल्या अवताली भोवतालीचे जे प्रॉडक्ट्स आपण यूज करतो, हे सगळे केमिस्ट्रीचाच पार्ट आहे. आणि म्हणून तुम्हाला केमिस्ट्रीचा अभ्यास करणे, केमिस्ट्रीचा इम्पॉर्टन्स हा महत्त्वाचा आहे. कळालं की व्हाय आय एम टेलिंग यू केमिस्ट्री इज नथिंग बट अ रिलेशन, बिकॉज वी आर रिलेटेड दिस टाइप्स ऑफ इंडस्ट्री. आणि हे आपण वापरताय हे लक्षात घ्या. हे तुम्ही वापरत नाही असं नाही आहे, म्हणजे तुम्ही बघताय, फक्त कशापासून तयार झालं, कसं तयार झालं हे तुम्हाला माहिती नसतं. मग जे आपण वापरतो, जे आपण बघतो, जे आपण यूज करतो, ज्याला आपण माहिती आहे त्याचा अभ्यास करणं हे केव्हाही चांगलं ना, की ज्याला आपल्याला पर्टिक्युलर फिक्शन कॅरेक्टरमध्ये जाण्यापेक्षा जे आहे ते बघायचं असतं ना राजानो, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून इम्पॉर्टन्स ऑफ पर्टिक्युलरली केमिस्ट्री हा आज मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगितला. आता हे सांगितल्यानंतर आपण जो पुढचा पार्ट बघणार आहोत तोच म्हणजे तोच म्हणजे लक्षात घ्या, तुम्ही जो 9वी 10वी पर्यंत अभ्यास केला आहे तो केमिकल रिॲक्शनचा पार्ट आपण बघणार आहोत. आता तुम्ही ज्या केमिकल रिॲक्शन्स बघितलेल्या आहेत त्या मी हा बोर्डवरती लिहिलेल्या आहेत. त्या बोर्डवरच्या रिॲक्शन्स तुम्ही नीट बघून घ्या. त्या रिॲक्शन्स तुम्हाला झालेल्या आहेत बघा. पहिली कॉम्बिनेशन रिॲक्शन, दुसरी डिकम्पोजिशन रिॲक्शन. आता डिकम्पोजिशन मध्ये थर्मल, फोटो डिकम्पोजिशन, इलेक्ट्रोलायटिक. तिसरी रिॲक्शन येते डिस्प्लेसमेंट, चौथी येते डबल डिस्प्लेसमेंट, पाचवी येते प्रेसिपिटेशन, आणि सहावी येते ऑक्सिडेशन अँड रिडक्शन रिॲक्शन. ओके, मग ह्या जर रिॲक्शन्स तुम्ही जर बघितल्या, ह्या रिॲक्शन्स तुम्ही ऑलरेडी 9वी 10वी मध्ये बघितलेल्या आहेत. आता त्याचं थोडक्यात तुम्हाला एक्सप्लेनेशन देतो. आता हे एक्सप्लेनेशन देत असताना पहिली रिॲक्शन जी आपण बघितलेली आहे ज्याला कॉम्बिनेशन रिॲक्शन. आता कॉम्बिनेशन मध्ये बघा, कार्बन ऑक्सिजन बरोबर रिॲक्ट करतो, H2 ऑक्सिजन बरोबर रिॲक्ट करतो, त्याला आपण कॉम्बिनेशन रिॲक्शन्स म्हणतो. कॉपर ऑक्सिजन बरोबर, कार्बन ऑक्सिजन बरोबर, ह्याला आपण कॉम्बिनेशन रिॲक्शन्स म्हणतो. म्हणजे इन बिटवीन टू इलेमेंट्स ज्या वेळेला रिॲक्शन होते इन अ प्रॉपर पर्सेंटमध्ये, प्रॉपर प्रेपोजिशन्समध्ये ज्या वेळेला रिॲक्शन होते त्याला कॉम्बिनेशन रिॲक्शन्स म्हटलं जातं, हे तुम्हाला माहिती आहे. आता डिकम्पोजिशन रिॲक्शन म्हणजेच काय तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे राजानो, एक मटेरियल म्हणजेच द रिॲक्शन इन विच
सिंगल सबस्टन्स म्हणजे एक जो सिंगल सबस्टन्स आहे हा स्प्लिट होतो म्हणजेच ब्रेक होतो इंटू 2 एलिमेंट्स, ओके, किंवा इंटू 2 प्रॉडक्ट्स. आता जर H2O घेतला तर H2O ला तुम्ही डिकम्पोज केला तर H2 आणि O2 तयार होतं राजानो. अमोनिया जर डिकम्पोज केला म्हणजे स्प्लिट केला तर नायट्रोजन आणि हायड्रोजन अशा ज्या रिॲक्शन्स आहेत त्याला आपण डिकम्पोजिशन रिॲक्शन म्हणतो. मग ह्या डिकम्पोजिशन रिॲक्शन्समध्ये तुम्हाला पहिलं येतं थर्मल डिकम्पोजिशन. थर्मल डिकम्पोजिशन म्हणजे काय, जिथं तुम्ही हीट देता ती म्हणजेच H2O ला ज्यावेळेला हीट द्याल त्यावेळेला H2 प्लस O2 हे आपल्याला तयार होईल असं आपल्याला वाटतं, परंतु ही त्याची इन्फॉर्मेशन नाही आहे. लक्षात घ्या, म्हणजे ही त्याचं एक्झाम्पल नाही आहे. मग तुम्हाला थर्मल डिकम्पोजिशनचं जर बघायचं झालं तर तुम्ही H2O2 म्हणजेच हायड्रोजन पेरॉक्साईड ह्याला जर तुम्ही हीट दिली तर H2O आणि HO2 हे आपल्याला डिकम्पोजिशन झालेलं बघायला मिळतं. तसंच अल्केनला ज्या वेळेला तुम्ही हीट देता त्यावेळेला अल्केनचं कन्व्हर्जन अल्किनमध्ये आणखीन लोअर अल्किनमध्ये हे होतं, त्याला सुद्धा थर्मल डिकम्पोजिशनच म्हणतात. त्याच्यानंतर त्याच डिकम्पोजिशनमध्ये इलेक्ट्रोलायटिक डिकम्पोजिशन येतं, म्हणजे इलेक्ट्रिक करंट दिला जातो. आता NaClचं जर सोल्युशन केलं आणि त्याला तुम्ही इलेक्ट्रिक करंट दिला तर Na आणि Cl वेगळं होतं. तसंच H2O ला इलेक्ट्रिक करंट पास झाला तर H2 आणि O2 वेगळं होतं, याला इलेक्ट्रोलायटिक डिकम्पोजिशन म्हणतो. तसंच तुमचं फोटो डिकम्पोजिशन. आता फोटो डिकम्पोजिशन म्हणजेच काय, UV लाईट असेल किंवा अल्ट्राव्हायोलेट रेज असतील, ओके, ह्या रेजमध्ये ज्या वेळेला एखादा एलिमेंट्स स्प्लिट होतो इंटू 2 कॅरेक्टर्स तर त्यावेळेला आपल्याला बघायला मिळतं की हे फोटो डिकम्पोजिशन बघायला मिळतं. आता इथं काय होतं की पर्टिक्युलरली केमिकल कंपाऊंड हा ॲब्झॉर्ब करतो लाईट ॲब्झॉर्ब करून त्याच्यामध्ये स्प्लिटअप होतो आणि हे स्प्लिटअप होत असताना आपल्याला तो पार्ट बघायला मिळतो, म्हणजेच फोटो डिकम्पोजिशन रिॲक्शन्स त्याला म्हटलं जातं, हे लक्षात घ्या. मग त्यामध्ये आपण जर बघितलं की फोटोसिंथेसिस कॅरेक्टर असेल किंवा आपल्याला पर्टिक्युलरली एखादा अल्केन असेल तो UV लाईट ॲब्झॉर्ब करून आपल्याला पर्टिक्युलरली, आता उदाहरण सांगायचं झालं तर मिथेन बरोबर क्लोरीनची रिॲक्शन्स केली, UV लाईट म्हणजे ॲब्झॉर्बिंग ऑफ लाईट केलं तर क्लोरीन हा आपल्याला डिकम्पोज होतो. म्हणजेच तो डिकम्पोज होणं म्हणजेच आपल्याला डिकम्पोजिशन रिॲक्शन्स कुणामुळं तर फोटो डिकम्पोजिशन म्हणजे ॲब्झॉर्बिंग लाईट हे आपल्याला बघायला मिळतं. आता त्याच्यानंतर तुम्हाला जर बघितलं तर डायजेशन रिॲक्शन ही सुद्धा डिकम्पोजिशनचीच प्रोसेस आहे राजानो, ओके. त्याच्यानंतर आपण बघतो डिस्प्लेसमेंट म्हणजे काय, द केमिकल रिॲक्शन इन विच वन इलेमेंट इज रिप्लेस्ड बाय अनदर इलेमेंट. म्हणजे जर तुम्ही Zn प्लस H2SO4 जर केला तर काय होतं राजानो, तर H2 रिमूव्ह होऊन त्याच्या जागी Zn लागतो. आता डबल डिस्प्लेसमेंट म्हणजे काय, ही झाली सिंगल डिस्प्लेसमेंटची. डबल डिस्प्लेसमेंट म्हणजे काय राजानो, 2 इलेमेंट्स, ओके, 2 पर्टिक्युलरली पोझिशन्स ह्या काय होतात, डिस्प्लेस होतात. म्हणजे आता लक्षात घ्या, AgNO3 प्लस NaCl घेतलं तर NO3 ला रिप्लेस करतं Cl, ओके, म्हणजे AgCl तयार होतं. म्हणजे NO3 आणि Cl दोन्ही डिस्प्लेस होतात ना, AgNO3 प्लस NaCl, Ag ला Cl अटॅच होतं आणि Na ला NO3 अटॅच होतं, म्हणजे NO3 आणि Cl हे दोन्हीही काय होतात, डिस्प्लेस होतात, म्हणून त्याला डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन म्हणतात, हे लक्षात ठेवा. मग ही रिॲक्शन सुद्धा तुम्ही 9वी 10वी मध्ये बघितलेली आहे. त्याच्यानंतर येतं रिडक्शन रिॲक्शन, रिडॉक्स अँड ऑक्सिडेशन रिॲक्शन. आता हा रिडक्शन आणि ऑक्सिडेशन रिॲक्शन्स बघा की जिथं ॲडिशन ऑफ ऑक्सिजन होतं, जिथं ॲडिशन ऑफ हायड्रोजन होतं त्याला रिडक्शन आणि ऑक्सिडेशन म्हटलं जातं, हे लक्षात ठेवा. तुमच्या पर्टिक्युलरली रिडॉक्स रिॲक्शन्समध्ये आपण बघितलं इलेक्ट्रोलायटिक डिकम्पोजिशन, ही रिडॉक्स रिॲक्शन येते. तुमचं करोजन
हे रिडॉक्स रिॲक्शनमध्ये येतं. तुमचं जे दररोजचं रेस्पिरेशन आहे ते रिडॉक्स रिॲक्शन्समध्ये येतं. ते रिडक्शन अँड ऑक्सिडेशन होतं, हे लक्षात घ्या. रॅन्सिडिटी जे मी मगाशी सांगितलं किंवा की इम्पॉर्टन्स ऑफ केमिस्ट्रीमध्ये अँटीऑक्सिडेंट मटेरियल टाकतात, तर त्यावेळेला तिथं सुद्धा रिॲक्शन, ज्या वेळेला एखादा अन्नपदार्थ स्पॉईल होतो त्यावेळेस तुम्हाला रिडक्शन आणि ऑक्सिडेशन ही मेथडच घडते, हे लक्षात ठेवा. आणि सगळ्यात शेवटचा रिॲक्शनचा पार्ट येतो ज्याला आपण प्रेसिपिटेशन रिॲक्शन म्हणतो. मग ही प्रेसिपिटेशन रिॲक्शन म्हणजे काय राजानो? ज्या वेळेला तुम्ही ॲक्वियस सोल्युशन बरोबर एखाद्या कंपाऊंड्सचं किंवा एखाद्या केमिकल्सचं रिॲक्शन्स केले जातात, त्यावेळेला आयन्सची, फ्री आयन्स म्हणजे तो कॅश आयन असेल किंवा एनायन्स असेल किंवा रॅडिकल्सची मुवमेंट होऊन एक इनसोल्युबल सॉल्ट आपल्याला बॉटम ऑफ द कंटेनर म्हणजे बॉटम ऑफ द टेस्ट ट्यूब, जो सॉल्ट इन द फॉर्म ऑफ अ सेमी सॉलिड कॅरेक्टरमध्ये ज्या वेळेला तो सेटल डाऊन होतो आणि वरती तुम्हाला लिक्विड कॅरेक्टर बघायला मिळतं, त्यालाच प्रेसिपिटेशन कॅरेक्टर्स म्हणतात, हे लक्षात ठेवा. आणि हे प्रेसिपिटेशन कॅरेक्टर हे डबल डिकॉम्पोजिशनमध्ये आपल्याला बघायला मिळतात किंवा डबल डिकॉम्पोजिशन नाही, डबल डिस्प्लेसमेंट कॅरेक्टर्समध्ये आपल्याला बघायला मिळतात. आता हे आपल्याला जर बघितलं तर तुम्हाला नॉर्मली ह्या सगळ्या रिॲक्शन्स ऑलरेडी आपल्याला 9वी-10वी मध्ये झालेल्या आहेत. आणि ह्यामध्ये जर तुम्ही बघितलं मग ती रिॲक्शन आपल्याला जर हीट इव्हॉल्व झाली तर तुम्ही त्याला एक्झोथर्मिक म्हणता, हीट ॲब्झॉर्ब झाली तर त्याला तुम्ही एंडोथर्मिक म्हणता, ॲसिड आणि बेस यांची रिॲक्शन केली तर त्याला न्यूट्रलायझेशन रिॲक्शन्स म्हणता. ओके, म्हणजेच ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या रिॲक्शन्स तुम्हाला झालेल्या आहेत कुठं? 9वी-10वी पर्यंत. पुन्हा एकदा सांगतो तुम्हाला काय काय रिॲक्शन झालेल्या आहेत बघा. कॉम्बिनेशन, डिकॉम्पोजिशन, डिस्प्लेसमेंट, डबल डिस्प्लेसमेंट, प्रेसिपिटेशन, ऑक्सिडेशन, रिडक्शन. त्यामध्ये मी सांगितलं हीट इव्हॉल्व जर झाली रिॲक्शनमध्ये तर तुम्ही एंडोथर्मिक म्हणणार, हीट एक्झोथर्मिक म्हणणार, हीट ॲब्झॉर्ब झाली तर एंडोथर्मिक म्हणणार, जर ॲसिड आणि बेसची रिॲक्शन असेल तर न्यूट्रलायझेशन म्हणणार. रिॲक्शनमध्ये जर आपल्याला पर्टिक्युलरली इनसोल्युबल सबस्टन्स सेटल डाऊन होतो तर त्याला तुम्ही प्रेसिपिटेशन रिॲक्शन म्हणणार. 2 एलिमेंट्स कंबाईन होतात तर त्याला कॉम्बिनेशन रिॲक्शन्स म्हणणार, हे लक्षात ठेवा. ओके, मग ह्या पद्धतीच्या पर्टिक्युलरली कॅरेक्टर्स हे आपण तुम्ही 9वी-10वी मध्ये बघितलेलं आहे. तसंच पुढच्या काय काय रिॲक्शन्स तुम्हाला सर्वसाधारणपणे सांगितल्या गेल्या असतील. रिव्हर्सिबल रिॲक्शन म्हणजे काय, इररिव्हर्सिबल रिॲक्शन्स म्हणजे काय. ओके, आणि मग तसंच काही ठिकाणी लक्षात घ्या ह्या रिॲक्शनचं ॲप्लिकेशन पण सांगितलं असेल. आता बघा तुम्ही रिॲक्शनचं ॲप्लिकेशन्स करत असताना रिडॉक्सचं ॲप्लिकेशन जर बघितलं, रिडॉक्स रिॲक्शनचं ॲप्लिकेशन तुम्हाला माहिती आहे मेटॅलर्जीमध्ये आपल्याला म्हणजेच आयसोलेशन ऑफ अ मेटल, तुम्ही जी मेटल्स घेता ना, प्युअर कॉपर, प्युअर निकेल, हे आपल्याला मेटॅलर्जीमध्ये रिडॉक्स रिॲक्शन हे अप्लाय केलं जातं. फोटोसिंथेसिस ह्या रिॲक्शन्समध्ये लक्षात घ्या कार्बन डायऑक्साईड आणि H2O हे एकत्र केल्यानंतर तुम्हाला ग्लुकोज तयार होतं, हे लक्षात घ्या, ज्याला आपण क्लोरोफिल म्हणतो. इन प्रेझेन्स ऑफ सनलाईट ही सुद्धा आपल्याला रिडॉक्स रिॲक्शन आहे. तुमचं रेस्पिरेशन मी सांगितलेलं आहे. तुमच्या घरामध्ये जो सेल्स वापरला जातो, इन्व्हर्टर वापरला जातो, तो सुद्धा कॅरेक्टर आपल्याला जर लक्षात ठेवला तर हा सुद्धा काय पार्ट येतो राजानो, की आपल्याला रिॲक्शन्समध्ये म्हणजे ज्या तुम्ही 11वी, 9वी, 10वी मध्ये ज्या रिॲक्शन्स बघितलेल्या आहेत त्या तुम्हाला माहिती आहेतच आणि त्या रिॲक्शन्स आपण आत्ता बघितलेल्या आहेत. मग काय ठिकाणी तुम्हाला हिटिंग ऑफ लाईमस्टोन असं म्हटलं किंवा पर्टिक्युलरली डिकॉम्पोज Zn+H2SO4 अशी रिॲक्शन दिली, बॉइलिंग ऑफ वॉटर अशी जर रिॲक्शन दिली, ओके, किंवा वॉशिंग ऑफ सोडा अशी जर रिॲक्शन्स दिली तर ह्या रिॲक्शन्स कुठल्या कुठल्या कॅरेक्टर्समध्ये आहेत हे तुम्ही बघता. आणि ह्या सगळ्या रिॲक्शन्स राजानो मग ती सिंगल डिस्प्लेसमेंट असेल, प्रेसिपिटेशन रिॲक्शन असेल
किंवा थर्मल डिकम्पोजिशन रिॲक्शन असू दे, ह्या रिॲक्शन्स केमिकल रिॲक्शन्स म्हणूनच ओळखतात आणि ह्या केमिकल रिॲक्शन्समध्येच आपल्याला बॅलेन्सिंग ऑफ केमिकल रिॲक्शन्स हा तुम्ही मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट बघितलेला आहे. तर हा महत्त्वाचा पार्ट येतो. मग त्याच्यानंतर तुम्ही जो पुढचा जो पार्ट बघितला, ज्याला तुम्ही ॲसिड अँड बेस हे दोन कॅरेक्टर बघितले, ॲसिड अँड बेस. आता तुम्हाला माहिती आहे की ॲसिड अँड बेसमध्ये की जो ॲसिड म्हणजे आपल्याला ब्ल्यू लिटमस रेड होतो त्यावेळेला तुम्ही काय म्हणता, ॲसिड कॅरेक्टर म्हणता ना, आणि रेड लिटमस ब्ल्यू होतो त्यावेळेला तुम्ही काय म्हणता, बेस कॅरेक्टर म्हणता. ॲसिड कसं असतं, सोअर टेस्टचं असतं. ओके, बेस कसं असतं, बिटर टेस्टचं असतं. ओके, ॲसिड हा तुम्हाला बऱ्याच वेळेला हायड्रोजन देतो, म्हणजेच हायड्रोजन रिलीज करतो. ओके, आणि बेस हा हायड्रॉक्सिल आयन्स OH आयन्स देतो, हे लक्षात घ्या. ॲसिड आणि बेस एकत्र आले की सॉल्ट तयार होतं आणि म्हणून आपल्याला हे ॲसिड आणि बेस डिफरन्स करण्याकरता फिनॉल्फ्थेलिन इंडिकेटर, मिथाइल ऑरेंज इंडिकेटर किंवा रेड टर्मेरिक पेपर, रेड लिटमस पेपर, ब्ल्यू लिटमस पेपर हे यूज करून आपण ॲसिड अँड बेस हे वेगवेगळ्या प्रकारचे केमिकल्स आपण बायफर्गेट केले आणि त्याचं कॅरेक्टर्स तुम्ही 9वी 10वी मध्ये बघितलेला आहे, हे लक्षात ठेवा. आता त्याच्या प्रोसिजर्स कशा आहेत, काय आहेत हे तुम्ही बघितलेला ऑलरेडी आहे. आता मी सांगितलं की तुम्हाला की ब्ल्यू लिटमस रेड कॅरेक्टरमध्ये होतो, मिथाइल ऑरेंज हा ॲसिड असेल तर रेड कलर कॅरेक्टर देतो. ओके, फिनॉल्फ्थेलिन असेल तर कलरलेस सोल्युशन होतं, हे लक्षात ठेवा. आणि त्याचमध्ये ॲसिडमध्ये सुद्धा आपल्याला प्रोटिक ॲसिड. ओके, आता प्रोटिक ॲसिड म्हणजे काय, ज कंपाऊंड विच कॅन गिव्स द हायड्रोजन, विच कॅन रिलीज द हायड्रोजन ओके इन इट्स ॲक्वियस सोल्युशन, त्याला आपण ॲसिड म्हणतो. आणि तो ॲसिड म्हणजे हायड्रोजन देतो आणि हायड्रोजनला प्रोटॉन म्हणतात. ओके, हे तुम्हाला ऑलरेडी 9वी 10वी मध्ये सांगितलेलं आहे. त्यातला एक हायड्रोजन झाला तर त्याला मोनोप्रोटिक, 2 असेल तर डायप्रोटिक आणि 3 असेल तर ट्रायप्रोटिक ॲसिड्स हे आपल्याला बघायला मिळतं. मग ह्या ॲसिडमध्येच आपल्याला जर बघितलं तर मिनरल ॲसिड आणि पर्टिक्युलरली ऑर्गॅनिक ॲसिड्स हे सुद्धा बघायला मिळतात. आता मिनरल ॲसिड्स म्हणजेच काय, कुठलं तुमचं HCl, H2SO4, HNO3 आणि ऑर्गॅनिक ॲसिड्स म्हणजे कुठलं, ॲसिटिक ॲसिड, सिट्रिक ॲसिड, टार्टारिक ॲसिड, ऑक्झॅलिक ॲसिड, ब्युटरिक ॲसिड हे सगळे तुम्हाला बघायला मिळतात. आता बेस कॅरेक्टर तुम्ही कुठं बघता तर NaOH, KOH, CaOH ट्वाईस हे सगळे तुमचे बेसिक कॅरेक्टर्स येतात, हे लक्षात ठेवा. आता ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही 11वी पर्यंत 9वी 10वी पर्यंत शिकलेला आहात, हा इम्पॉर्टंट कॅरेक्टर. आता इथं आपण ॲसिड आणि बेस पर्यंतच आपण थांबल्यानंतर पुढचा जो पार्ट आपण बघणार आहोत तो म्हणजेच कॉन्सन्ट्रेशन ऑफ ॲसिड. आता कॉन्सन्ट्रेशन ही जर टर्म बघितली तर काय आहे रे, तर हा कॉन्सन्ट्रेशन टर्म सोल्यूट म्हणजे सोल्युशन ह्या कॅरेक्टरमध्ये येतं. द अमाऊंट ऑफ सोल्यूट डिझॉल्व्ड इन अ स्पेसिफिक अमाऊंट ऑफ अ सॉल्व्हंट इज नोन ॲज कॉन्सन्ट्रेशन, हे लक्षात ठेवा. मग जर आपल्याला H2SO4चं कॉन्सन्ट्रेशन जास्त म्हणजेच काय, तर H2SO4चा ॲज अ सोल्यूट सॉल्व्हंटमध्ये त्याचं पर्सेंटेज जास्त असतं म्हणून ते मोर कॉन्सन्ट्रेटेड. जर कमी कॉन्सन्ट्रेशन असेल म्हणजेच H2SO4चं प्रमाण कमी जर असेल तर त्याला लेस कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन म्हटलं जातं. म्हणजेच त्या ॲक्वियस HCl, ॲक्वियस H2SO4 आलं की समजायचं पाणी जास्त आणि HCl आणि H2SO4 जास्त. 90% म्हटलं तर H2SO4चं प्रमाण जास्त आणि पाण्याचं प्रमाण कमी, हे लक्षात ठेवा, हे लक्षात घ्या. आता ह्याचमध्ये आपल्याला व्हेरियस टाईप्स जो कॅरेक्टर्स आहेत ते आपण पुढच्या पार्टमध्ये बघणार आहोत, ज्यामध्ये आपण पुढचा जो पार्ट घेणार आहोत ज्यामध्ये पिरियॉडिक टेबल आणि केमिस्ट्री ऑफ कार्बन कंपाऊंड आणि मेटल आणि नॉन मेटल ह्याच्यावरती आपण भाष्य करायचं आहे. आणि मग त्याच्यानंतर ज्या फ्रिक्वेंट टर्मिनॉलॉजी 12वी मध्ये 11वी 12वी मध्ये
केमिस्ट्रीमध्ये यूज होतात त्याच्याकडं आपण जायचं आहे. थँक्यू व्हेरी मच.